आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं संघर्ष नायक दीपक भाई केदार, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। सगळ्या पत्रकार बांधवांनी आल्याबद्दल सहकार्य केल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। आज औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने काही मुद्द्यांवरती, काही मागण्यांवरती ऑल इंडिया पॅन्थर सेनेची पत्रकार परिषद आजच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे। त्याबद्दल पत्रकार बांधवांनी पुढील वाटचाल सुरू करावी। आज करणभाई कल्याण हे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये झुंजार नेतृत्व म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। गंगाधरजी गाडे साहेबांच्या पक्षामध्ये पॅन्थर रिपब्लिकन पार्टीमध्ये त्यांनी काम बजावलेलं आहे। त्याच अनुषंगानं आज दीपक भाऊ केदार यांचा झंझावत बघता आज त्यांचा प्रवेश ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी आज त्यांची निवड करण्यात येत आहे। तसेच अमोलभाई गडवे यांची महाराष्ट्र उपसचिवपदी आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं हार होताना भाई केदार यांना विनंती करतो त्यांनी ते मोठा हे घे मोठा चालेल। अमोलभाई गडवे यांची महाराष्ट्र उपसचिवपदी निवड करण्यात येत आहे, तरी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा। बस काय सांगणार आज पत्रकार परिषद घेण्याचं काय करायचं? आज कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आहे आणि बऱ्याच शेकडो कार्यकर्त्यांचा आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। त्या सगळ्यांचं ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये आम्ही स्वागत करतोय। येणाऱ्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या सर्व कार्यकर्त्यांची बांधणी आणि निवडणुकीला सामोरं जाण्याची ही बैठक आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि येणाऱ्या काळात या निवडणुकीत आम्ही ताकदीने लढणार आहेत। स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे। कुणी जर समविचारी पक्ष संघटना आमच्याशी चर्चा करत असतील, माना सन्मानाने जर सामावून घेत असतील तर त्या दिशेने आम्ही वाटचाल करू, समविचारी पक्षांसोबत जाण्याची भूमिका ठेवू। पण जर का त्यांनी जर सन्मान आणि मान दिला नाही तर मात्र स्वबळावरती येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा आम्ही या ठिकाणी लढणार आहेत, असं या पत्रकार परिषदेचं एकंदरीत नियोजन आहे। आणि शहरातल्या काही प्रश्नांवरती आम्ही भाष्य करतोय, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला चिटकून असलेली बुद्ध लेणी हिचं अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे। त्या बुद्ध लेणीच्या 500 मीटर 300 मीटर अंतरावरती स्फोट घडून आणलेले आहेत, डोंगर संपवण्यात आलेले आहेत, मोठं उत्खनन त्या ठिकाणी केलेलं आहे, तिथल्या नद्या नाल्या दाबण्यात आलेल्या आहेत आणि त्या स्फोटामुळे बुद्ध लेणीला तडे गेल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। म्हणजे एकंदरीत सम्राट अशोकांनी ज्या पाऊलखुणा निर्माण केल्या त्याचं अस्तित्वच आज या ठिकाणी धोक्यात आणलेलं आहे आणि हे कृत्य खुद्द जिल्हा अधिकारी स्वामी आणि तहसीलदार परेश चौधरी यांच्या नेतृत्वात झालेलं आहे। दुर्दैवाची बाब ही आहे की हायकोर्टाने सुमोटो याच्यामध्ये कारवाई करून 2 ते 3 लोकांना जेलमध्ये टाकलंय, पण यांचा जो आका आहे तो आका स्वामी आहे, चौधरी आहे, या दोन्ही आकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या असणारी संपत्ती सुद्धा जप्त केली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मोठा उद्रेक आहे
की बुद्धलेणीच्या बाजूला स्फोट कसे काय घडून आणू शकतात, आणि म्हणून तिथं मुरुम चोरीचा सुद्धा प्रकार लेणीच्या पायथ्याशी सुरू आहे. एक दिवशी ही लेणी जर ढासळली तर त्यात काही आश्चर्य वाटू नये अशी स्थिती झालेली आहे. आणि म्हणून सगळ्यांनी हात झटकायचे. आर्कॉलॉजी म्हणते आमचा काही संबंध नाही, तसं काही म्हणजे घडत नाही. आणि एकीकडे कोर्ट मात्र तक्रार करून काही जणांना त्या ठिकाणी अटक करते. या सगळ्या परिसराची चौकशी झाली पाहिजे. आर्थिक देवाणघेवाण करून हा जो काही मोठा घोटाळा केलेला आहे आणि बुद्ध लेणी उद्ध्वस्त केलेली, त्याची चौकशी झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी. आपल्या औरंगाबाद शहरातले नेवासे जिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर तहसीलदार आणि अपर तहसीलदार गर्जे आणि मुंडलोड या भ्रष्टाचार विळख्यामध्ये हे तिन्ही पण गेल्या 2-4 महिन्यामध्ये त्यांना निलंबित करण्यात आले. कसं पाहतायचं? नाही, हे सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि यांचा सगळ्यांचा आका, निवासी असो सगळे, यांचा मेन आका स्वामी आहे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही लवकरच तारीख जाहीर करून मोठा मोर्चा किंवा आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयावर करणार आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने बघावं. त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांनी तिथली भेट घ्यावी, त्याची पाहणी करावी, पालकमंत्र्यांनी पाहणी करावी आणि या सगळ्या प्रकारावर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे. दुसरा प्रश्न, आम्ही राज्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा जो काही वाद लावण्याचा प्रयत्न ओबीसी स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी सुरू केलेला आहे, तो खूप दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. एक नेता म्हणतो अराजकता निर्माण करू, दुसरा नेता म्हणतो करो या मरोची लढाई आहे, तर तिसरा नेता म्हणतो आमच्याकडं मुलं येतं, तुम्ही विवाह करायला तयार व्हा. तर ह्या सगळ्या स्टेटमेंटमधून एक लक्षात येतंय की आरक्षण मुद्द्याच्या आडून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आणि त्या दंगली घडवण्यासाठी काही लोकांना सुपारी दिलेली अशी एकंदरीत स्थिती दिसते. आणि त्याच्यामध्येच उद्रेकाची एक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की जो संभ्रम तयार झालाय की सरसकट दिलंय का नाही दिलं, त्यांचा ओबीसी मध्ये समावेश झालाय का की नाही झालाय, याच्यावरती सरकार बोलायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे काही लोक जो संभ्रम निर्माण करतायत, मी त्यांना स्वयंघोषित त्या ठिकाणी ओबीसी नेते म्हणतो, कारण ओबीसी साठी त्यांचं कोणतंही योगदान नाही. आजपर्यंत ओबीसीसाठी जर कुणी लढलं असेल तर ते आंबेडकरवादी लढलेत, निळा झेंडा हातात घेऊन धनगरांच्या, माळ्यांच्या, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आम्ही लढा दिलेला आहे. त्याच्यामुळे हे जे आहेत, हे पावसामध्ये छत्र्या उगवल्यासारखे जे आलेले आहेत, त्यांचा आणि ओबीसींचा काही संबंध नाहीये. ते फक्त ओबीसींचा वापर करून इथल्या सत्ताधाऱ्यांना मदत करतायत असं एकंदरीत दिसतंय. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात तिन्ही म्हणजे 2 मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घ्यावी आणि संयुक्त प्रेस घेऊन महाराष्ट्राला सांगावं की संभ्रम काय आहे. त्यांनी जोपर्यंत संभ्रम दूर करत नाहीत तोपर्यंत मीडिया ट्रायल चालत राहील, गावागावातल्या सभा चालत राहतील, बॅनर फाटण्याचे प्रकार पुढे येतील, महिलांबद्दल असे हाकेसारखे जे स्टेटमेंट करतायत ते स्टेटमेंट पुढे येतील आणि यामधून महाराष्ट्र दंगलीच्या उंबरट्यावरती उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे हा संभ्रम सरकारने दूर करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि एवढंच नाही तर सर्वपक्षीय बैठक सुद्धा सरकारने बोलवावी आणि याबद्दल काय निर्णय झालाय तो त्यांनीच सांगावा अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे. नाहीतर या महाराष्ट्रात दंगली झाल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती मराठवाड्यामध्ये तरी मोठ्या प्रमाणात दिसते. कधीही ठिणगी आणि आग लागू शकते, एवढं भयंकर सामाजिक सलोखा या सगळ्याच भागामध्ये बिघडल्याचं आम्ही ग्राउंडला बघतोय. आणि म्हणून लक्ष्मण हाकेची ही जी भाषा आहे, आमच्याकडे 11 मुली आहेत, त्यांनी हा भंपकबाजी करू नये, उठावरून शेळ्या हाकायचा प्रकार करू नये. महाराष्ट्र हा सामाजिक सलोख्याचा महाराष्ट्र, त्याला सलोख्यात राहू द्यावं. त्यांना एवढी अक्कल पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आंतरजाती विवाहाचा कायदा लागू आहे. कुणीही कोणत्याही जातीच्या मुलाशी लग्न करू शकतात, त्यांना सुरक्षा सरकारने दिलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने दिलेली आहे. पण हे म्हणणं की आमच्याकडे 11 मुलं आहेत का, तुमच्याकडे मुली नाहीत का? मी त्यांना सांगू इच्छितो की उमरीच्या नांदेडमध्ये उमरीमध्ये मातंग समाजाच्या एका तरुणाने धनगर समाजाच्या मुलीवरती प्रेम केलं. 8 दिवसाची घटना आहे.
त्या दोघांना गावामधून धिंड काढली, मुलीच्या कुटुंबाने धिंड काढली धनगर समाजाच्या, आणि हातपाय बांधून विहिरीमध्ये टाकलं सगळ्या गावासमोर. त्याच्यावर लक्ष्मण हाके बोलणार आहेत की नाही? म्हणजे एक मुलगी मातंग समाजाला देऊ शकत नाही. आपण सगळे आरक्षणवादी आहोत ना, विचारतोय. आणि म्हणून अशा पद्धतीने भूसत्ताक मानसिकता, भुरसटलेली मानसिकता ही लक्ष्मण हाकेंनी दाखवलेली आहे. मी राज्य सरकारला आव्हान करतोय की या प्रवृत्तीला रोखलं पाहिजे. अन्यथा ही महिलांना हिनवणारी भाषा, की आमच्याकडे ही भाषा होऊ शकत नाही, या कुठंतरी सामाजिक सलोखा बिघडवण्याचाच प्रयत्न आहे. छगन भुजबळ सांगतात की मराठ्यांनी उत्तर द्यावं. आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय की मराठा प्रस्थापित मराठा काढले हयातभर, त्यांच्या पक्षामध्ये तुम्ही मंत्रिपद मिळवले हयातभर, आणि तुम्ही तुमच्या हयातीत एकही ओबीसीचा पक्ष सुद्धा स्वतंत्र बनवू शकला नाहीत. म्हणजे हयातभर तुम्ही प्रस्थापित मराठ्यांसोबत राहता आणि आज म्हणता की त्या मराठा नेत्यांना विचारा. तर हे कुठंतरी केवळ दिशाभूल करणारी एक प्रकारची पद्धत आहे, असं असणारी स्थिती आहे. महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी कुणबी या असणाऱ्या वर्गाचा शोध लावला, कुणबी ही ओळख दिली, आणि छगन भुजबळ ही कुणबी ओळख मिटवायला निघलेत, असं सुद्धा एकंदरीत या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे छगन भुजबळांनी सुद्धा मीच ओबीसीचा नेता असल्याचा आणू नये. त्यांचा आणि ओबीसीचा काही संबंध नाही. रीडर्स आंदोलन झाल्यावरती गोमूत्र टाकणारे हे छगन भुजबळ आहेत, आणि म्हणून त्यांचं सुद्धा आम्ही या माध्यमातून आव्हान करतोय की त्यांनी सुद्धा या ठिकाणी लोकांना दिशाभूल करू नये. ते काल भरत कराड यांच्या मुलांना भेटले, बरं वाटलं, लेकरांना भेटले, पण तिथूनच 50 किलोमीटर अंतरावर संतोष देशमुखचं कुटुंब सुद्धा त्यांची वाट बघत होतं. संतोष देशमुखचे सुद्धा लेकरं होते, पण 50 किलोमीटर अंतरावर छगन भुजबळ गेले नाहीत, कारण ते कृतीत सुद्धा सामाजिक समता मान्य करत नाहीत. ते जातीवादी आहेत असा सुद्धा आमचा या ठिकाणी थेट त्यांच्यावरती आरोप आहे. राज्यामध्ये दलित अत्याचार वाढत चाललेत. रोहन पैठणकरला धर्म विचारून मारलं, सुलेमान खानला त्या ठिकाणी लव जिहादच्या नावाखाली मारलं. अनेक राज्यात या ठिकाणी राज्यभर अत्याचारांनी थैमान घातलेला आहे. हा सर्वात मोठा प्रश्न सुद्धा आम्ही आज चर्चेला आणतोय आणि त्या विरोधात सुद्धा आंदोलन करण्याची भूमिका घेतोय. आमच्या गायरान जमिनी सौर ऊर्जाच्या नावाखाली लुटल्या जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत, आणि हा सुद्धा प्रश्न जमिनी हिसकावण्याचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. राज्य सरकारने या सगळ्या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये, आंदोलनामध्ये सगळे लोक आरक्षणाच्या आंदोलनाकडे पाहत असताना अचानक खाजगी कामगारांची ड्युटी 12 तास केलेली, आणि हे खूप गंभीर आहे. याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही. म्हणजे एक प्रकारे हा मनुवादी निर्णय आहे. खाजगी कंपन्यामध्ये कोण काम करतं? इथला आदिवासी काम करतो, इथला दलित काम करतो, इथला मुस्लिम काम करतो, इथला बहुजन काम करतो, आणि त्यांना असणारं गुलाम करण्याचं एक मनुवादी षडयंत्र 12 तास ड्युटी करून या ठिकाणी जो दृष्टिकोन राबवलाय, त्या दृष्टिकोनाला आम्ही मनुस्मृतीचा दृष्टिकोन म्हणतो. विषमतेच्या प्रमाणे ही राबवलेली यंत्रणा आहे. खाजगी कंपन्या ह्या भांडवलदारांच्या आहेत, त्याच्यामध्ये अडाणी आहे, अंबानी आहे. यांच्या फायद्यासाठी तुम्ही असणारं 12 तास ड्युटी केली का, असा प्रश्न सुद्धा आम्ही या माध्यमातून विचारतोय. कारण सरकारी कामात तुम्ही 12 तास का केलं नाही? मंत्रालयामध्ये 12 तास ड्युटी का ठेवली नाही? सरळ आहे. 12 तास एखादी महिला खाजगी कंपनीत जर काम करत असेल तर तिने घरी कधी जायचं, स्वयंपाक कधी करायचा, लेकरांचा अभ्यास कधी घ्यायचा, लेकरांसोबत कधी राहायचं, एखादा पुरुष असेल त्याची झोप कधी होणार, त्याचं वैयक्तिक आयुष्य कधी हे होणार, त्याचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा हिरावून घेऊन कामगारांचं संपूर्ण आयुष्य बर्बाद करणारा हा निर्णय आहे. आणि त्याच्यामुळे या विरोधात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत. 4 पट पगार असणाऱ्या सरकारी नोकरदारांना ही 12 तासाची ड्युटी का लावली नाही, हा सुद्धा प्रश्न आम्ही या माध्यमातून विचारतोय. आणि एकंदरीत महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीचा लढा असेल, बुद्धलेणी बचावचा लढा असेल, दलित अत्याचाराचा लढा असेल, सामाजिक न्याय विभागाचा लाडकी बहीण योजनेकडे वळवणारा निधी असेल, त्याच्यासाठी स्वतंत्र बजेटच्या कायद्याची तरतूद करण्याची आंदोलनाची मागणी असेल, दलित अत्याचाराच्या थैमानाची मागणी असेल, गायरान जमीन वाचवण्याचं आंदोलन असेल, या व्यापक शेकडो मागण्या घेऊन आम्ही लवकरच राज्यव्यापी पॅन्थरच्या वतीने पुन्हा एकदा
निळा जन उठाव या ठिकाणी उभा करतोय. राज्य सरकारला आव्हान करतोय की 12 तासाच्या ड्युट्या करणं, जमिनी हिसकावून घेणं, एक प्रकारे अराजकता निर्माण करण्याच्या दिशेने हे वाटचाल आहे, ती थांबवली पाहिजे. अन्यथा आम्हाला या ठिकाणी रस्त्यावरचा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाचा लढा हा भिजत घोंगडं ठेवलेला आहे. सरकारने डिले करायचं, कोर्टामध्ये डिले करायचं. आज 10 महिने झालं तरी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय नाही. आणि सोमनाथ सूर्यवंशीचे आरोपी परभणी हिंगोलीच्या भागामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये फिरताना दिसतात. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता आम्हाला रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही. हीच असणारी आजच्या आमच्या पत्रकार परिषदेची भूमिका आहे. तर ते कमून दंड थोपतंय, दंडाचा तर पता नाही, पण दंड थोपटायला पुढं सगळ्यात काँग्रेसची वाताहत केली, काँग्रेस पूर्णपणे संपवली. आणि आता ह्या वादात विनाकारण विडी घेतली. त्यांचं स्टेटमेंट आहे करो या मरो. मी आव्हान करतो राज्य सरकारला, करो या मरोची कोणती लढाई सुरू आहे महाराष्ट्रात? हे कायद्याचं राज्य आहे, इथं धमक्या चालणार नाहीत. वडट्टीवारला ताब्यात घेतलं पाहिजे पोलिसांनी. करो या मरोची कोणती लढाई आहे? तुमची लढाई सरकारच्या विरोधात असेल तर सरकारच्या विरोधात भाष्य करा. इथं समाजाच्या विरोधात करो या मरोची लढाई करायला जाणं, कुठंतरी प्रत्येक पक्षाने आपल्यातला ओबीसी नेता हा मैदानात उतरवलाय. आणि ही राजकीय भूमिका दुर्दैवी आहे. या मुद्द्याकडे सामाजिक मुद्दा म्हणून बघितला पाहिजे. पण प्रत्येक पक्ष, काँग्रेसमधून कुणी नव्हतं ओबीसीचा, आता वडट्टीवार उतरवलेत. अजित पवार गटातून कुणी नव्हतं तर छगन भुजबळ उतरवलेत. त्यानंतर त्या बीजेपी कडून चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे हे स्वतः तिकडे उतरलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षाने एक ओबीसी नेता या विरोधात उतरायचा असं एकंदरीत षडयंत्र आहे. म्हणून वडट्टीवार त्या भूमिकेत आहेत. कुठेतरी गावागावात आता राष्ट्रीय आरक्षणावर मराठा समाज ओबीसी मध्ये दरी पडलेली, त्याला कसं बघताय? मोठी दरी पडली, मी तेच सांगतोय. हे कोणतं भाषण आहे? 11 मुली, 11 मुलं, हे कोणतं भाषण असू शकतं? दारू पिऊन नशेमध्ये तुम्ही जर बोलणार असेल याच्यापेक्षा मूर्खपणा कुठला आहे? आणि सरकार हे सहन करतं. याच्या जाग्यावर कुणी दलित नेत्याने असं जर एखादं भाषण केलं असतं तर किती वेळा त्याला उचलून नक्षलवादी म्हटले असते. म्हणजे यांना महाराष्ट्र पेटवायची परवानगी. आज पूर्ण गावामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. सरकारने जर तात्काळ दखल नाही घेतली तर आग लागेल असं मी सांगतोय. मी फिरणारा कार्यकर्ता आहे, मी महाराष्ट्र पिंजून काढणारा कार्यकर्ता आहे. 10 वेळेस महाराष्ट्रात फिरलोय. गावागावात माझं नेटवर्क आहे. कशा पद्धतीने षडयंत्र चालू आहे, कशा पद्धतीने काय घटना घडवत आहेत, शर्यत कोणती लागली पाण्याची, काय घटना पुढे आणली, हे सगळं कळतं. हे कशासाठी चाललंय? दंगली घडवण्यासाठी चाललंय. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जर हाकेंच्या सभेच्या ठिकाणी संतोष देशमुखच्या मारेकराच्या नावाने नारे दिले जातात. कोणता मोर्चा आहे तुमचा? बारामतीच्या मोर्चामध्ये भाषण करणारा जय श्रीरामची घोषणा देतो. कोणता मोर्चा आहे? कोण लोक? उघड आहे. शेवटचा प्रश्न असा आहे, आज भारत पाकिस्तानची मॅच आहे, सगळं कसं? भारत पाकिस्तान मॅच होतीच कशी हा प्रश्न पडतो. सिंदूरचं ऑपरेशन काय झालंय? काय सगळं मिटलं? ठीक आहे, तो खेळ आहे, मान्य आहे. पण याच्यामध्ये बराच उद्रेक समाजामध्ये दिसतो. लोकांची इच्छा नव्हती की अशी काही मॅच व्हावी, कारण जखमा ओल्या आहेत आणि त्या जखम्यांचा बदल्यात ही आता भूमिका नव्हती घ्यायला पाहिजे. काही काळ जाऊ द्यायला पाहिजे होता. हीच आमची भूमिका आहे. नंतर भारत पण अशी परिस्थिती होणार नाही. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, लोकशाही आहे. ठीक आहे, अति होतंय हे मान्य आहे. ईव्हीएम हॅकिंगचा, वोट चोरीचा प्रकार हाही मान्य आहे. पण आमच्याकडल्या जन उठावाची एक पद्धत आहे आणि त्या टोकाला इथं भारतात कधीही जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. त्या पद्धतीने बोलणं योग्य नाहीये. एखाद्या मंत्र्याची बायको जिवंत जाळणे आणि ती परिस्थिती भारतात लागू करा म्हणणं ही योग्य आहे का? तर ते इथं होऊ शकत नाही. इथं महापुरुषांच्या विचाराचा देश आहे, ती स्थिती येणार नाही. इथं वैचारिक युद्ध होईल, ठीक आहे, जन उठाव सुद्धा होईल, पण तेवढ्या टोकाला जाणार नाही. घोषणा द्या आता. घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दीपक गो केदार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक गो केदार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
करो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाई केदार संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम।